आज मी मोदक बनवले आहे. त्यासाठी ओलं नारळ घेतलेलं आहे, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. नंतर एका कढईमध्ये एक खोबऱ्याचा किस टाकायचा, त्यामध्ये गूळ टाकायचा, खसखस टाकायची आणि विलायचीचं थोडं पावडर टाकायचं वाटून. मस्त 5 मिनटं असं हलवून घ्यायचं. असं मस्त स्टफिंग तयार होतं. मोदकाची मधात टाकायची. एकाकडे 1 वाटी पाणी टाकून त्यामध्ये थोडं अर्धा चमच तूप टाकायचे आणि तांदळाचं पीठ 1 वाटी टाकून व्यवस्थित मिक्स करून ते झाकून ठेवायचं. आणि त्याला थोडी वाफ लागली की 5 मिनटांनंतर एका प्लेटीत काढून घ्यायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्या पिठासारखं. त्याची मस्त गोल पारी करून त्याच्यात हे आपण केलेलं मोदकाचं स्टफिंग भरून घ्यायचं आणि व्यवस्थित मोदकाचा शेप द्यायचा. त्याला नसल्यास तर तुम्ही करंजीचा शेप त्याला देऊ शकता, तुम्हाला येत नसेल तर. शेप झाला की एका चाळणीला आपण तेल लावून घेतलेले, तर तूपही लावू शकता. कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकायचा, गॅस मिडियम ठेवायचा आणि चाळणी याच्यावर स्टीम करायला मोदक टाकून ठेवून द्यायची. 10 मिनिटे स्टीम झाले की अशा प्रकारे मोदक होतील. थोडं नॉर्मल थंड झाले की आपण एका प्लेटीत काढून घेऊया. पीठ हाताला चिटकत असेल तर थोडं पाणी लावायचं, नाहीतर तुम्ही थोडं तेलही लावून त्याची पारी करू शकता. हे बघा, आपले मोदक स्टीम होऊन तयार झालेले आहेत, छान झालेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. गरम गरम खायचं छान लागेल. बघा, स्टफिंग छान झालेली आहेत. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.